अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई म्हणजेच अग्रिमची 25% रक्कम वितरित करण्यासंदर्भाच्या सूचना मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काल म्हणजे 18 तारखेला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देण्यात आलेले। तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ज्या शेतकऱ्यांचे म्हणजे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले अशा शेतकऱ्यांचे ना 25% रक्कम हे तात्काळ नुकसान म्हणजे पाहणी करून त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे निर्देश हे देण्यात आलेले। तर शेतकरी मित्रांनो, या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर यामध्ये कोणकोणते जिल्हे आहे व कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बाधित आहे व त्यांना कधीपर्यंत ह्या पीक विम्याच्या म्हणजे 2024च्या खरीपच्या नुकसानीचे पैसे मिळण्याचे आदेश हे देण्यात आले, त्यासंबंधी संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार। तत्पूर्वी मित्रांनो, या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, काल 18 सप्टेंबरला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नुकसानग्रस्त म्हणजे अतिवृष्टीमध्ये बाधित शेतकऱ्यांचा नांदेड असेल, बीड असेल, जालना असेल या संपूर्ण 7 ते 8 जिल्ह्यामधील भरपूर शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं, हातातोंडाशी आलेला घास संपूर्ण पीक हे उद्ध्वस्त झालं। त्यामुळे आता त्या शेतकऱ्यांना तात्काळ त्यांचे शेतपिकाचे सर्वेक्षण करून पीक विमा कंपनीनं सांगितलं की त्यांचं सरसकट म्हणजेच 25% अग्रिम रक्कम हे तात्काळ येत्या 8 दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात यावी, या संबंधित देखील सूचना देण्यात आल्या। तर शेतकरी मित्रांनो, ते जिल्हे कोणते आहेत त्या संबंधित माहिती घेऊया। पहिला आहे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं, यामध्ये 6,44,000 शेतकऱ्यांचं आकडेवारी नुकसान आहे। त्यासोबतच हिंगोली जिल्ह्यामधील 2,81,686 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये 3,16,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। त्यासोबत जालनामध्ये 2,54,127 शेतकरी बाधित शेतकरी आहे। त्यासोबतच लातूरमध्ये 2,50,000, परभणीमध्ये 4,59,000, त्यासोबत धाराशिवमध्ये 6,00,000, त्यासोबत बीडमध्ये 2,08,000। तर या संपूर्ण अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्व पीक विम्याचे प्रतिनिधी 9 पीक विमा कंपन्या त्यांच्यासोबत बैठक झाली। त्यांना निर्देश दिले की तात्काळ पंचनामे करून येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिमच्या पीक विम्याची भरपाई हे देण्याच्या सूचना दिल्या व पीक विमा कंपनीकडून जे सर्वेक्षण करायला येतात त्यांच्याकडून जर गैरप्रकार म्हणजे पैशाची पिळवणूक शेतकऱ्यांकडून घेताना जर दिसली तर त्यांना तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे देखील निर्देश त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आले। तर शेतकरी मित्रांनो, आता येत्या आगामी काळामध्ये निवडणूक असल्यामुळे ह्या 2024चा खरीपचा पीक विमा अग्रिम 25% अग्रिम रक्कम हे शेतकऱ्यांना आता लवकर मिळू शकते। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना क्लेम केला आहे त्या संबंधित भागातील हिंगोली असेल, नांदेड असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, धाराशिव, बीड या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना त्यांना आता अग्रिम 25% पीक विम्याची रक्कम मिळण्याचा हा मार्ग मोकळा झाला। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल। धन्यवाद।